मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज दणदणीत शुभारंभ झाला. धनगर गल्ली येथील शेतकरी चौकातील गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता कोकाटे, श्री आनंदसिंग रजपूत, सौ लतिका शिंगणे आणि श्री विलास देसाई यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून प्रचार रॅलीचं उद्घाटन झाले. यानंतर मल्लिकार्जुन मंदिर व बिरोबा मंदिर येथे दर्शन घेऊन भव्य शक्ती प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली. ढोल ताशे आणि हलगीच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता. या रॅलीत मोठ्या संख्येनं शिवसैनिक, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. या प्रसंगी बोलताना प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबवलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर स्पष्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यावर जनतेचा विश्वास असून विशेषतः लाडक्या बहिणींचा भरोसा शिवसेनेवर आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना बहुमताने विजय मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिका निवडणूक 2026 करिता आम्ही प्रभाग 7 मध्ये शिवसेना या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मी विलास देसाई ड गटातून, सुनीता कोकाटे, लतिका शेंगणे आणि आनंदसिंग रजपूत हे आम्ही अ, ब, क, ड असं 4 गटामध्ये आम्ही 4 उमेदवार अधिकृतरित्या नामनिर्देशन पत्र दाखल करून आम्ही आज या ठिकाणी शेतकरी गणेश मंदिर या आमच्या प्रभागातील अतिशय जागृत असे देवस्थान आणि पलीकडे असणारं बिरोबा मंदिर, पुन्हा खंडोबा मंदिर या ठिकाणी जाऊन आम्ही देवाचे आशीर्वाद घेऊन आमच्या पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. या ठिकाणी मी या नागरिकांना, या भागातील नागरिकांना कळकळीची विनंती करेन की एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी या युती शासनानं जे काही या संपूर्ण समाजासाठी काम केलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला वैद्यकीय फॅसिलिटीचा विचार करावा लागेल. लाडकी बहीण योजना आहे, पुन्हा ST मधला जो प्रवास आहे, हा सर्व ज्या योजना आहेत ज्या आज तळागाळामध्ये जनतेला पोहोचलेल्या आहेत आणि पुन्हा अजून सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा प्रचार चालू असून अजून त्याच्यामध्ये मानधनामध्ये अजून वाढ करायची एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा आहे. आणि अशा या संपूर्ण व्हिजन असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडचे स्थानिक आमचे वनखंडे सर आहेत, उदय सामंत सर आहेत, आमचे राजेश क्षीरसागर जे आहेत, आमचे शंभूराजे देसाई जे आहेत आणि सर्व शिवसेनेचे नेते आमचे विट्याचे सुहास भैया बाबर साहेब आहेत. या सर्वांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आम्ही हे पॅनेल आणि या मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये आम्ही एकूण जवळजवळ 66-67 उमेदवार उभे केलेले आहेत. आणि माझा विश्वास आहे की सर्वसामान्य जनता आमच्या चांगल्या या पॅनेलच्या मागे राहून आम्हाला भरघोस मतानं विजयी करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची इलेक्शन आता सुरुवात झाली आहे. या इलेक्शनमध्ये माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमचं शिवसेनेचं पॅनल खूप ताकदीनं लढायला सुरुवात झाली. त्याचा शुभारंभ आज या प्रभाग क्रमांक 7चा झालेला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मधून आमच्या मागासवर्गीय महिला प्रतिनिधी म्हणून सुनीताताई कोकाटे उभे आहेत. ब मधून आनंदसिंग रजपूत उभा आहेत. महिला गटातून लतिकाताई शेंगणे आणि सर्वसामान्य पुरुष गटातून माननीय विलास देसाई हे 4 तगडे उमेदवार आम्ही शिवसेनेनं माननीय एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली दिलेले आहेत. त्याचा शुभारंभ झालेला आहे. मला विश्वास आहे की माननीय एकनाथभाई शिंदेंनी केलेला महाराष्ट्रातला विकास आणि आता सध्याच्या नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये जनतेने दाखवलेला विश्वास, जो निवडणुकीमध्ये दिलेला स्ट्राईक रेट पाहता आमचं हे पॅनल अगदी बहुमतानं निवडून येईल असा मला विश्वास वाटतोय. त्याचबरोबर माननीय एकनाथभाईंनी केलेल्या लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आहेत त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी या धनुष्यबाणाच्या पाठीशी आहेत. आणि मला आत्ता सुरुवात आहे, खरं तर जसं रान पेटेल अपेक्षित आहे 4 तारखेला सकाळी 10 वाजता माननीय एकनाथभाई शिंदे हे आपल्या प्रचाराचा पूर्ण सांगली जिल्ह्यात महापालिकेचा प्रचार शुभारंभासाठी येण्याची शक्यता 1 तासाभरात आपल्याला ते कन्फर्म होईल. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही महापालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी नक्की आम्ही शपथबद्ध होऊ असा विश्वास आहे.